कॅमेरा सुरू आहे ना? मी राणा रणविजय प्रतापराव गायकवाड, बारक्यापणापासून रानावनात फिरणारा, मळ्यामध्ये घाम घालणारा, तालमीत जीव लावणारा एक साधा शेतकरी माणूस. पोलीस झालो, पण ते बी समाजाचं काहीतरी भलं करावं ही उमेद मनामध्ये होती. म्हणून शेतकरी असताना आपण जे पेरतो तेच उगवतो ही श्रद्धा. म्हणून आजवर चांगलंच पेरत गेलो. पोलीस होतो तेव्हा बी प्रामाणिकपणानं आणि चांगुलपणानं काम करत गेलो. चांगुलपणा पेरला खरा, माझ्या वाट्याला आलं काय? कुणाचा आळ, भ्रष्टाचाराचा आरोप का? मी वाईट काय बी केलं नसताना हे समजा माझ्या वाट्याला का आलं? मी काय बी केलं नसताना एवढी मोठी शिक्षा मला का मिळाली? का माणसाच्या दुनियेमध्ये समजा उलटच असते? हे बी काळ्या आईचा लेख आहे, अशी हार मानत नसतो. मी खून केला नाही याचा समजा पुरावा मी आज सादर केला. आता पुढं माझी मायबाप जनता आणि कोर्टानं ठरवावं. मी आज कुणा माणसाला नाही तर कायद्याला शरण जातो. बरकत, राणाजी, 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 सॉरी. राणाजी, ऐकून घ्या ना. सॉरी, खरंच सॉरी. तुम्हाला समजून घेण्यात माझी खूप मोठी चूक झाली. आपल्या जवळची माणसं आपल्यावर अविश्वास लावतात, खोटारडा म्हणतात. वाईट माणसांची दुनिया नको वाटते. आपला मळा, आपली झाडं, माती बरी. ज्वारी पेरली की ज्वारी उगवती, तांदूळ पेरलं की तांदूळ. माणसांची दुनिया, माणसांची दुनिया म्हणजे खोटा बाजार. विश्वासाच्या बदल्यात विश्वासघात, चांगल्याच्या बदल्यात वाईट मिळतं. ही कसली रीत आहे?
या खोट्यांच्या बाजारात रानाचा जीव कधी रंगला नाही आणि रंगणार बी नाही. राणाजी, I support Ranada. सबोट राणादा. आय सपोर्ट राणा. I support Ranada. राणा निर्दोष आहे. राणा निर्दोष आहे. Ranada निर्दोष आहे. समाजाच्या सर्व स्तरातून आय सपोर्ट राणादा ही मोहीम जोरात सुरू आहे. रणविजय गायकवाड म्हणजेच पैलवान राणा यांची निर्दोष सुटका व्हावी आणि खऱ्या गुन्हेगारांना कडक शिक्षा मिळावी अशी समाजाची मागणी आहे. स्पेशल ऑफिसर संग्राम मोहिते आणि सामाजिक कार्यकर्ते नाईक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार. जनतेचा पाठिंबा मिळवलेले रणविजय गायकवाड यांचं भविष्य आज कोर्ट ठरवणार आहे. तर जनतेचा हा हिरो कोर्टात हिरो ठरणार का झिरो हे आज आपल्याला कळेलच. तर खास आमच्या प्रेक्षकांसाठी हा कोर्टातून थेट रिपोर्ट. माय लॉर्ड, रणविजय गायकवाड हा पूर्वी पैलवान होता. साहेब, मी आता बी पैलवान आहे. आयुष्यभर पैलवान राहणार. जेवढं विचारेल तेवढंच बोला. माय लॉर्ड, रणविजय गायकवाड हा पूर्वी पैलवान होता. त्यानंतर तो पोलीस झाला. पोलीस खात्यात त्याने काम करत असताना त्याने अनेक गुन्हे केले, मोस्टली मनी मॅटर. त्यातल्याच एका मोठ्या गुन्ह्यासाठी त्याच्यावर डिपार्टमेंट इन्क्वायरी लागू होती. जेव्हा पुराव्यासकट सर्व गुन्हे सिद्ध होण्याची वेळ आली तेव्हा यांना धनावडेचा खून केला. नाही, मी खून नाही केला. खून केला नाही तर मग तुम्ही पळून का गेला? माय लॉर्ड, खून ज्या पिस्टलनं झालं ते राणाचं होतं. त्या पिस्टलवर राणाच्या बोटाचे ठसे होते. फॉरेन्सिक रिपोर्टनुसार सुद्धा खून हा राणानेच केलेला आहे हे सिद्ध झालेलं आहे. माझ्या अशिलावर खोटे आरोप केले जात आहेत. मला सांगा, तुम्ही यांना ओळखता? यांच्यात सांगण्यावर नाही अक्कानं खून केला. जेवढं विचारले तेवढंच सांगायचं. यांना ओळखता? वय हे आमच्या वहिनीचं मामा आहेत. म्हणजे घरगुती संबंध आहेत. मला सांगा, तुमच्या वहिनी कुठे आहेत? तुरुंगात. तुरुंगात. माय लॉर्ड, आरोपी राणा आणि माझ्या आशिल यांचे घरगुती वैर होते आणि याच वैरातून माझ्या आशिलावर खोटे आरोप केले जातात. खरं तर माझे आशिल नाईक एक सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि आरोपी मुळातच गुंड प्रवृत्तीचे. फरार असताना यानं केलेली लूटमार, मारामारी याची मोठी लिस्ट आणि त्याचे सर्व पुरावे पोलिसांच्याकडे आहेत. मला सांगा मोहिते, तुम्ही सांगू शकाल यांनी काय काय गुन्हे केले? सर, मुळात ही केस कॉम्प्लिकेटेड झाल्यावरती माझ्याकडे आली होती. सुरुवातीला ही केस म्हणजे फक्त खुनाची केस होती. पण जसे जसे दिवस पुढे जात राहिले ना तसे तसे ह्या रानाचे गुन्हे पण वाढत गेले. खंडणी, मारहाण, रॉबरी, दोनदा तर माझ्यावर पण अटॅक केला याने. मग मी या सगळ्याचा रिपोर्ट माझ्या वरिष्ठांकडे पाठवून दिला आणि मला शूट ॲट साईटची ऑर्डर मिळाली. या रानानं सरकारी वेपन पळवून नेऊन खूप गुन्हे केलेत. आय ऑब्जेक्ट मिलॉर्ड. सदर पोलीस अधिकारी हेच आरोपी आहेत, त्यामुळे यांची साक्ष ग्राह्य धरण्यात येऊ नये. माय लॉर्ड, आरोप असले तरी हे जे सांगतायत ते फॅक्ट आहे. संग्राम मोहिते अत्यंत प्रामाणिक आणि चांगले रेकॉर्ड असलेले अधिकारी आहेत.
आणि आरोपी राणा हा दरोडेखोर. तेव्हा खरं कोण बोलतंय याचा विचार आपणच करावा मिलॉर्ड. दॅट्स ऑल. मिलॉर्ड, माझ्या वकील मित्रानं सांगितली ती फक्त एक बाजू होती. राणानं केलेल्या गुन्ह्याची दुसरी बाजूही आहे. तू फरार असताना मारहाण, खंडणी असले गुन्हे केलेत? गुन्हा नाही, मदत म्हणा. एखाद्याचे हातपाय तोडणे, मारणे ही कसली मदत? लोकांचे प्रॉब्लेम होते तर मग ते कायद्यानं का नाही सोडवले? जिकडे हाणामारी केली तर कायदा पोचत नव्हता, नाहीतर पोचू दिला जात नव्हता. माझ्या पोरीची कॉलेजातली पोरं कळ काढतात. ही बायजा हिच्या नवऱ्यानं सावकाराकडनं कर्ज काढलं होतं. जमीन घाण ठेवली होती. जमीन बी आता हडप केली. व्याजासाठी छळतोय आता. पैसे दिले नाही म्हणून हिच्या नवऱ्याला उचलून नेले. मार मार मारून काम करून घेतोय. आमची सगळी कमाई आम्ही त्या नोकरीवाल्यांना देऊन बसलो. आता पैसे पण नाहीत आणि नोकरी पण नाही. आता जगायचं कसं आम्ही? साहेब, मला नेता बनाची तेव्हा बी आवत नव्हतं. समोरचा माणूस जीव खाऊ इनवण्या करतोय. मला बी समजते की तो माणूस अडचणीमध्ये. मी काय करणार? आता रक्षकच भक्षक झाला, गरीब जनतेनं जायचं कुठं? समजे पोलीस वाईट असतात असं नाही. एका माणसामुळे समजा पोलीस खात्याचं नाव खराब होतं. समधी माणसं माझ्याकडे आली कारण कायदा त्यांना मदत करत होता आणि ती मी केली आणि त्याच्याबद्दल मला अजिबात वाईट वाटत नाही. मी जे केलंय ते माझ्या दृष्टिकोनातनं बरोबर आहे. पण तू कायदा मोडलास हे मान्य आहे का तुला? साहेब, त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो, पण मला हे करणं भाग होतं. 4 जणांचं मी हात तोडलं, पण 4 जणांचं घर बी वाचवलं मी. त्याच्या बदल्यात या माणसानं मला प्रेम दिलं. घरापासून लांब असताना याच लोकांनी माझ्यावर मायचं पकरू घातलं. यांना मदत केली का नाही? यांच्या चेहऱ्यावर एक हसू आलं. त्यातच माझं समाधान आहे. मिलॉर्ड, राणानं केलेल्या गुन्ह्याचं त्याला काहीच वाटत नाही. उलट त्यानं केलेल्या गुन्ह्याचं समर्थन करतो. यावरून त्यांची गुन्हेगारी मानसिकता लक्षात येते आणि याच मानसिकतेच्या आधारावर धनवडेंचा खून केला आणि माझ्या अशिलावर आरोप टाकला. माय लॉर्ड, खून कोणी केला हे लवकरच कळेल आपल्याला. मी कोर्टाकडे माझा साक्षीदार हजर करण्याची परवानगी मागतो. कोर्टाचं कामकाज 1 तासासाठी थांबवण्यात येत आहे. पुढील युक्तिवाद जेवणाच्या विश्रांतीनंतर ऐकण्यात येईल. ते आतापर्यंत तरी सगळं नीट चाललंय. आता सगळं पुढचं जे आहे ते सगळं माधुरीच्या साक्षीवर टिपणलंय. काही काळजी करू नका मोहिते साहेब, कच्चा खिलाडी नाहीये मी. त्या राणाला वाटत असेल त्या न्यूज चॅनलचा स्टंट केला म्हणजे बाजी जिंकली.
कायदा असा त्या स्टंटावर चालत नसतो, तो चालत असतो आपल्या इशाऱ्यात. काय वकील साहेब? अगदी बरोबर. तुम्ही काही काळजी करू नका, सगळं सेट. तुम्ही रात्री घरी पार्टीला जाणार नक्की. कसं बोललात? काळजी करू नका. राणा, तू काय बी काळजी करू नकस लेकरा, तू सुटणार बघ ह्यातनं. काळजी करू नका बघा का, राणादांची केस पण एकदम मजबूत आहे. राणादा सुटणार म्हणजे सुटणार. आता फक्त माधुरीची साक्ष झाली की राणाची बाजू क्लिअर होऊन जाईल. व्हायलाच पाहिजे. आमचा राणा निर्दोषीच आहे बघा. हा, फक्त तिनं साक्ष नाही फिरवली म्हणजे बघ. हो वकील साहेब, काळजी करू नका. ती ज्या माडगल्या बघा ती साक्ष कशी देते ती. मग काय बेस्ट. आलो मी. हा, राणाजी, गोदाक्का, गोदाक्का, माझी चूक झाली. राणाजी, मी तुमच्यावर विश्वास ठेवायला हवा होता. चूक झाली माझी. गोदाक्का, यासनी सांग त्यांच्यावर विश्वास आहे, त्यांच्या पार्टीत जायला. अहो, मला खरंच नव्हतं माहिती मामा असे असतील म्हणून. उद्या यासनी घालीव. राणाजी, जायला मंदिर वा. तू माझा डोसका फिरव नका. राणा, अंजली, जा बाई इथनं. देवा, माझ्या राणाला सोडू या समद्यातनं. सुटणार का गोदाक्का? तू काळजी करू नकोस. त्या माधुरीची साक्ष फक्त होऊ दे बघ. मिलॉर्ड, ज्यांनी खून केल्याचं कबूल केलंय अशा माझ्या साक्षीदाराला हजर करण्याची मी आपल्याकडे परवानगी मागतो. परमिशन ग्रांटेड. माधुरी हजर हो. तुम्ही यांना ओळखता का? तुम्ही यांना ओळखता का? वय, हे माझ्या सवतीचा मामा आहेत. तुम्ही धनवड्यांचा खून केला तो यांच्या सांगण्यावरूनच ना? नाही हो साहेब, मी खून नाही केलाय हो. त्या राणानं त्यानं माझ्या मानावर कुऱ्हाड ठेवून माझ्याकडनं समजा बोलून घेतले साहेब. खून या राणानंच केलाय आणि माझा बळी द्यायला लागलाय आता.